कल्पना करा, जर मी तुम्हाला सांगितलं की आयुष्यातील सर्वात मोठं गुंतवणूक न शेअर मार्केट आहे, ना सोनं आणि ना प्रॉपर्टी, तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. तुम्ही विचाराल, माणूस स्वतः गुंतवणूक कसा असू शकतो? पण हाच या पुस्तकाचा मुख्य आधार आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीची सुरुवात एका ठिकाणाहून होते, स्वतःवर विश्वास ठेवण्यापासून. स्वतःला घडवणे, स्वतःला सुधारत राहणे आणि स्वतःला अधिक मूल्यवान बनवत राहणे ही त्यांची सवय असते. जगातील कोणताही श्रीमंत किंवा महान व्यक्ती सर्वप्रथम स्वतःला सुधारण्यासाठी वेळ, पैसा आणि मेहनत घालवतो. या पुस्तकातून हे शिकायला मिळतं की जर तुम्हाला तुमची खरी किंमत वाढवायची असेल तर बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही, तर तुमच्या आतल्या शक्तीत गुंतवणूक करायला हवी. खरी संपत्ती ती नाही जी तुमच्या बँक खात्यात आहे. खरी संपत्ती ती आहे जी तुमच्या मेंदूत, अनुभवात आणि तुमच्या कौशल्यांमध्ये साठवलेली आहे. लेखक सांगतात की आयुष्य बदलण्याचा पहिला मार्ग म्हणजे आपल्या मनावर गुंतवणूक. आपली विचारसरणीच आपली मर्यादा ठरवते. छोटी विचारसरणी लहान स्वप्न देते, पण मोठी विचारसरणी संपूर्ण जगाला लहान वाटायला लावते. या पुस्तकात सांगितलं आहे की माणूस आपली विचारसरणी कशी बदलू शकतो आणि त्यासाठी काय करणे आवश्यक आहे. रोज आपल्या मेंदूत चांगली विचार भरत राहणे, स्वतःला अशी वाक्य ऐकवणे जी पुढे जाण्याची हिंमत देतात. ही सवयच माणसाला आतून मजबूत बनवते. तुमच्याजवळ दोनच पर्याय असतात. एक म्हणजे वेळ आणि पैसा अशा गोष्टींवर खर्च करणं ज्या क्षणभराचा आनंद देतात, आणि दुसरा म्हणजे त्याच वेळ आणि पैशाचा वापर पुस्तकं, कोर्सेस, नवीन कौशल्य आणि मानसिक शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी करणं. लांब पल्ल्याच्या शर्यतीत जिंकून देणारा मार्ग हाच आहे. जो स्वतःवर गुंतवणूक करतो तोच पुढे जातो. लेखक म्हणतात, पैसा नेहमी त्या व्यक्तीकडे जातो ज्याला स्वतःला सुधारण्याची कला अवगत असते. जर तुम्ही रोज स्वतःमध्ये थोडंसं सुधार करत असाल तर वेळेनुसार तुमची किंमत इतकी वाढते की जग तुम्हाला दुर्लक्षित करूच शकत नाही. पुस्तकाचा पहिला भाग हे स्पष्ट करतो की सर्वात आधी स्वतःला मजबूत करणं का महत्त्वाचं आहे. कारण आपणच जर मजबूत नसू तर आपल्या आयुष्यातील बाकी सर्व गोष्टी कमकुवत होतात. आयुष्याची खरी संपत्ती आपल्यात असते. बाहेरील संपत्ती कधीही नष्ट होऊ शकते, पण आतली शक्ती कोण काढून घेऊ शकत नाही. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे काहीही नसतं, पण पुढे जाऊन त्याच्यासमोर दोन मार्ग तयार होतात. पहिला, जिथे तो आपली ऊर्जा आणि पैसा फक्त क्षणभंगूर गोष्टींमध्ये घालवतो, जसे कपडे, गाड्या आणि दिखावा. दुसरा, जिथे तो तीच ऊर्जा आपल्या ज्ञानात, कौशल्यात आणि आरोग्यात गुंतवतो. आणि हाच दुसरा मार्ग माणसाला श्रीमंत आणि समाधान देणारा असतो. विचार करा, जर तुम्ही रोजचा 1 तास फालतू स्क्रोलिंगऐवजी पुस्तक वाचायला किंवा कौशल्य शिकायला दिलात तर 1 वर्षानंतर तुम्ही किती बदलाल? अगदी छोट्या गुंतवणुकींचेही मोठे परिणाम असतात. या पुस्तकात स्वतःवर गुंतवणूक या संकल्पनेचे 4 स्तंभ सांगितले आहेत. माइंड, स्किल, हेल्थ आणि नेटवर्क. हे चारही मजबूत झाले की माणूस यशाच्या मार्गावर वेगाने धावायला लागतो. मनावर गुंतवणूक म्हणजे दररोज सकारात्मक विचार, योग्य लोकांची संगत आणि चांगल्या शब्दांचा प्रभाव. लेखक ध्यान किंवा मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात, कारण तुम्ही तुमचे विचार लिहायला लागलात की त्यांची दिशा समजते. कौशल्यांवर गुंतवणूक म्हणजे फक्त डिग्री नव्हे तर प्रत्यक्षात काय करू शकतो हे महत्त्वाचं आहे. दरवर्षी एक नवीन कौशल्य शिकण्याचा संकल्प केल्यास तुमची मार्केट व्हॅल्यू अनेक पट वाढते. एक उदाहरण सांगितलं आहे. एक व्यक्ती वर्षानुवर्ष नोकरी करत होता, पण नवीन कौशल्य शिकलं नाही, त्यामुळे तो तिथेच राहिला. पण त्याचा मित्र दरवर्षी एक नवीन स्किल शिकला, कम्युनिकेशन, फायनान्स, लीडरशिप, आणि शेवटी तोच कंपनीचा मालक झाला. आरोग्यावर गुंतवणूक सर्वात आवश्यक. शरीरच जर खराब असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. रोज व्यायाम, चांगला आहार आणि पुरेशी झोप हे खरं गुंतवणूक आहे, कारण आजारी शरीरासोबत श्रीमंतीही बेकार आहे. नेटवर्कवर गुंतवणूक म्हणजे योग्य लोकांशी मैत्री. ज्या लोकांसोबत राहता त्यांच्यासारखे आपण होत जातो. तक्रार करणाऱ्यांसोबत राहिल्यात तर तुम्हीही तक्रारी कराल. स्वप्न बघणाऱ्यांसोबत राहिल्यात तर तुम्हीही उंच भरारी घ्याल. लेखक सांगतात की रोज स्वतःला एक प्रश्न विचारा,
आज मी स्वतःवर काय गुंतवणूक केली? जर उत्तर आहे की वेळ वाया घालवला, तर तुमचं नुकसान झालं. पण जर उत्तर आहे की काहीतरी नवीन शिकलो, तर यामुळे तुमचं भविष्य श्रीमंत होत आहे. बहुतांश लोक बाहेरच्या वस्तूंवर हजारो लाखो खर्च करतात, पण स्वतःच्या वाढीसाठी येणाऱ्या पुस्तकं, कोर्सेस यावर पैसा घालवायला मागेपुढे पाहतात. पण खरा रिटर्न याच छोट्या खर्चातून मिळतो. पार्टीवर खर्च केलेले 5,000 रुपये एका रात्रीची मजा देतील, पण तेवढ्याच पैशात घेतलेलं पुस्तक किंवा कोर्स तुमचं आयुष्य बदलू शकतं. यश हे एका रात्रीचं काम नाही, ते रोजच्या छोट्या गुंतवणुकींचा परिणाम आहे. जसं शेतकरी बीज पेरतो तेव्हा लगेच फळाची अपेक्षा करत नाही, तसं स्वतःवर केलेलं गुंतवणूकही हळूहळू फळ देतं. वेळेवर गुंतवणूक सर्वात महत्त्वाची, कारण पैसा परत मिळू शकतो, वेळ परत येत नाही. म्हणून वेळ कुठे खर्च होतोय याचा हिशोब ठेवणे आवश्यक आहे. वर्षभरात रोज 1 तास स्वतःच्या वाढीसाठी घातला तर तुम्ही 365 तास स्वतःवर गुंतवलेले असता आणि याच तासांमुळे तुमचं भविष्य बदलतं. किताबं वाचणं ही सर्वात मोठी गुंतवणूक. पुस्तकं तुम्हाला त्या व्यक्तींचा अनुभव देतात ज्यांनी वर्षानुवर्षे मेहनत करून ज्ञान मिळवलं आहे. महिना एक पुस्तक वाचलं तरी 10 वर्षात 120 पुस्तकांचा ज्ञान तुमच्याकडे जमा होतं. काही लोक स्वतःवर गुंतवणूक करण्यास घाबरतात. कोर्स कामाचा नसेल, पुस्तक उपयोगी पडणार नाही अशा भीतीने, पण हाच भीती त्यांना मागे ढकलतो. जो व्यक्ती शिकण्याच्या प्रक्रियेला स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो. जर एखादा गुंतवणूक तुमच्या कामी आली नाही तरी घाबरण्याची गरज नाही, कारण कदाचित ती थेट तुमच्या करिअरमध्ये उपयोगी पडली नसली तरी तिने तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत आणि समजण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवला असतो, आणि हाच बदल पुढे जाऊन खूप मोठा फायदा करून देतो. लेखक सांगतात की जेव्हा तुम्ही स्वतःवर गुंतवणूक करता तेव्हा लगेच मोठे परिणाम मिळण्याची अपेक्षा करू नका. त्याऐवजी छोट्या छोट्या यशांचा आनंद घ्या. जर तुम्ही एखादी नवी सवय लावली असेल, एखादं पुस्तक पूर्ण केली असेल किंवा एखादी नवीन कौशल्य शिकली असतील, तर ह्या छोट्या जिंकांना साजरे करा, कारण याच छोट्या जिंकांतून एक दिवस मोठी यश तयार होतात. पुस्तकात असेही सांगितले आहे की स्वतःवर गुंतवणूक म्हणजे फक्त पुस्तकं वाचणे किंवा कोर्स करणे नाही, तर चांगल्या लोकांकडून शिकणे, त्यांच्या अनुभवांपासून ज्ञान घेणे हे देखील मोठे गुंतवणूकच आहे. अनेक वेळा एक चांगली चर्चा संपूर्ण पुस्तकापेक्षा जास्त प्रभाव टाकू शकते. म्हणूनच नेहमी अशा लोकांच्या जवळ राहा जे मेहनती आहेत, सकारात्मक आहेत आणि तुम्हाला प्रेरित करतात. असे लोक तुमचे योग्य नेटवर्क बनतात आणि तुमची विचारसरणी उंचावतात. लेखक म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने आपल्या लक्ष्यावरही गुंतवणूक करायला हवी. म्हणजेच तुमचे स्वप्न काहीही असले तरी त्यासाठी पक्की योजना करा, मेहनत करा आणि वेळ द्या. जर लक्षच नसेल तर कोणतेही गुंतवणूक निरर्थक ठरते. म्हणूनच तुमचे स्वप्न रोज लिहा, त्यांना मनात स्पष्ट करा आणि रोज काहीतरी छोटे पाऊल उचला. हेच खरे गुंतवणूक आहे. या पुस्तकात आळस आणि टाळाटाळ यांना माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हटले आहे. शिकण्याची किंवा स्वतःला सुधारण्याची वेळ येते की मन म्हणते उद्या करू, आता थोडा आराम करू, पण तो उद्या कधीच येत नाही आणि माणूस जीवनात तिथेच अडकून राहतो. जर खरंच स्वतःवर गुंतवणूक करायची असेल तर आळसाची ही साखळी तोडावी लागते. टाळाटाळावर मात करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे लहान का असेना पण आत्ता लगेच सुरुवात करणे. लेखक सांगतात की अनुशासन हा माणसाच्या सर्वात मोठा संपत्ती आहे. जर माणूस रोज स्वतःसाठी नियम बनवत असेल आणि ते पाळत असेल तर त्याच्यात आत्मविश्वास वाढत जातो. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, दिवसाची योजना करणे आणि मोबाईलवरचा अनावश्यक वेळ कमी करणे हे सर्व सोपं वाटतं, पण या सवयी दीर्घकाळात मोठा बदल घडवतात. स्वतःवर गुंतवणूक म्हणजे तुमच्या पैशांचा योग्य वापर करणेही होय. जेव्हा तुमच्याकडे थोडा जास्त पैसा असेल तेव्हा स्वतःला विचारावे की हा पैसा माझ्या वाढीत मदत करेल का? जर उत्तर होय असेल तर नक्की खर्च करा, नाही असेल तर वाचवा. जर तुम्ही प्रत्येक महिन्यात तुमच्या कमाईतून थोडा भाग फक्त तुमच्या शिक्षण आणि सुधारणासाठी बाजूला ठेवलात तर काळाच्या ओघात तुम्ही इतरांपेक्षा खूप पुढे जाल. लेखक आत्मविश्वासाला ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक म्हणतात. आत्मविश्वास असेल तर अंधारातही मार्ग सापडतो, पण आत्मविश्वास नसेल तर सोपा रस्ता देखील कठीण वाटतो. आत्मविश्वास वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे दररोज छोटी छोटी काम पूर्ण करणे आणि स्वतःशी केलेली वचने निभावणे. पुस्तक आपल्याला सांगते की अपयशातून शिकणे ही देखील स्वतःवर केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. प्रत्येक अपयश आपल्याला 2 पर्याय देते, हार मानणे किंवा शिकून उभे राहणे. अपयश हा सर्वात मोठा शिक्षक आहे, त्याचे धडे कोणतीही शाळा शिकवू शकत नाही. लेखक सांगतात की स्वतःवर गुंतवणूक करताना लांबचा विचार करावा. जर तुम्ही त्वरित परिणामांच्या मागे लागाल तर निराश व्हाल, पण जर तुम्ही सातत्य ठेवलेत तर कालांतराने ती मेहनत तुम्हाला मोठा फायदा करून देईल. याचे उदाहरण पुस्तकात दिले आहे. एक मुलगा रोज फक्त अर्धा तास वाचन करीत असे. सुरुवातीला त्याला वाटायचे की वेळ वाया जातोय, पण 2 वर्षांनी तो इतक्या ज्ञानाने समृद्ध झाला होता की लोक त्याच्याकडे सल्ला मागू लागले. त्याच्या मित्रांमध्ये काहीच बदल नव्हता, कारण त्यांनी स्वतःवर गुंतवणूकच केली नव्हती. फरक इतकाच होता की त्या मुलाने रोज अर्धा तास स्वतःला दिला. पुस्तक सांगते की स्वतःवर गुंतवणूक ही फक्त सवय नाही तर जीवनशैली आहे. प्रत्येक छोटा निर्णय तुम्हाला पुढे नेऊ शकतो किंवा मागे ओढू शकतो. म्हणूनच प्रत्येक संधीसमोर स्वतःला विचारावे की हे मला पुढे नेईल की मागे.
उत्तर पुढे नेण्याचे असेल तर वेळ आणि पैसा दोन्ही गुंतवा. लेखक सांगतात की जग इतक्या वेगाने बदलत आहे की जो माणूस शिकणे थांबवतो तो मागे पडतो. म्हणूनच दररोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावा. लहानशी गोष्ट असली तरी चालेल. या छोट्या शिकवणी तुमचे जीवन बदलून टाकतात. या पुस्तकाचा सार एकच आहे. तुमची विचारसरणीच तुमच्या आयुष्याची सीमा ठरवते. मोठी स्वप्ने पहा, मोठे विचार करा आणि स्वतःवर सातत्याने गुंतवणूक करत आहा. तुमच्या सवयी, तुमचे अनुशासन, तुमची सकारात्मकता आणि तुमचे शिकण्याची वृत्ती हेच तुम्हाला त्या व्यक्तीत बदलतील ज्याचे स्वप्न तुम्ही पाहता. माणसानं आपल्या स्वप्नांवर दररोज गुंतवणूक करायला हवी. जर तुमच्याकडे एखादं स्वप्न आहे तर केवळ त्याचा विचार करून काही होत नाही. त्यासाठी रोज छोटे छोटे पावले उचलावी लागतात. कारण स्वप्नी मेहनतीनेच पूर्ण होतात. दररोज थोडं जरी काम केलं ना तर तेच खरं मोठं गुंतवणूक ठरतं. सफल लोकांकडून शिकण्याची गुंतवणूक. लेखक सांगतात की जसं जसं तुम्हाला संधी मिळेल तसं यशस्वी लोकांच्या कथा वाचा. त्यांच्याकडून शिका. त्यांच्या प्रवासातून समजतं की कुणालाच यश एका रात्रीत मिळालेलं नाही. त्यांनी वर्षानुवर्ष स्वतःवर काम केलं, सातत्य ठेवलं, तेव्हाच यश मिळालं. धैर्यावर गुंतवणूक. स्वतःवर गुंतवणूक करताना धैर्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. कारण लोक सुरुवात तर करतात, पण काही दिवसांनी थकतात, सोडून देतात. जरा परिणाम दिसले नाहीत की निराश होतात. पण खरा गुंतवणूकदार तोच असतो जो संयम ठेवतो. जसा बी पेरल्यानंतर तो रोज पाणी घालतो, पण फळ येण्यासाठी तो शांतपणे वाट पाहतो. हाच नियम जीवनालाही लागू होतो. रिश्त्यांवर गुंतवणूक. किताब सांगते की नातेसंबंध ही मोठी संपत्ती असतात. योग्य लोक तुमची शक्ती वाढवतात, तर चुकीचे लोक तुमची ऊर्जा कमी करतात. म्हणून आपल्या आजूबाजूला कोण असावं आणि कोण नसावं ही निवडही एक गुंतवणूक आहे. चांगल्या लोकांशी मजबूत नातं जोडा, वाईट लोकांपासून दूर राहा. हेही मोठं गुंतवणूक आहे. आत्मज्ञानावर गुंतवणूक. स्वतःला जाणून घेणं ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. तुम्हाला स्वतःची ताकद, कमजोरी माहिती नसेल तर योग्य निर्णय घेता येत नाही. म्हणून रोज थोडा वेळ स्वतःला समजून घेण्यासाठी द्या. विचार लिहा, स्वप्न ओळखा. हे आत्मज्ञानच तुमची दिशा ठरवतं. अनुभवांवर गुंतवणूक. किताब सांगते की अनुभवही एक गुंतवणूक आहेत. नवीन ठिकाणी जा, नवीन लोकांना भेटा, नवं काही करून पहा. हा अनुभव तुमची समज वाढवतो. नेहमी एकाच चौकाटीत राहिलात तर विचार मर्यादित राहतो. आरोग्यावर खोल गुंतवणूक. लेखक पुन्हा सांगतात आरोग्य हेच खरं धन. शरीर साथ देत नसेल तर सर्व मेहनत वाया जाते. म्हणून रोज अर्धा तास व्यायाम, योग्य आहार आणि शांत मन आवश्यक आहे. आजारी शरीर कधीही संपत्ती निर्माण करू शकत नाही. शिकलेल्या गोष्टी अंमलात आणण्याची गुंतवणूक. फक्त शिकणं पुरेसं नाही, जे शिकलो ते वापरणं अधिक महत्त्वाचं आहे. बरेच लोक पुस्तकं वाचतात, कोर्स करतात, पण त्याचा वापर करत नाहीत. त्यांचं शिक्षण तिथेच संपतं. खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा शिकलाय त्यावर कृती केली जाते. भविष्यावर गुंतवणूक. लेखक सांगतात की जो माणूस भविष्यासाठी योजना करतो तोच खरा गुंतवणूकदार आहे. जो फक्त आजच्या सुखात अडकतो त्याला उद्या पश्चात्ताप करावा लागतो. म्हणून स्वप्नांसाठी योजना करा आणि त्या दिशेने काम करत राहा. पुस्तकामध्ये एक सुंदर उदाहरण आहे. एका महिलेने प्रत्येक महिन्यात आपल्या उत्पन्नाचा थोडासा भाग फक्त शिक्षण, कोर्सेस आणि पुस्तकांसाठी ठेवला. काही वर्षांनी तिला एवढं ज्ञान झालं की तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तिचे मित्र मात्र दिसण्यासाठी खर्च करत राहिले आणि अजूनही नोकरीत अडकलून आहेत. फरक एवढाच, तिने स्वतःवर गुंतवणूक केली, त्यांनी बाहेरच्या दिखाव्यावर. खरं दीर्घकालीन यश देणाऱ्या सवयी. पुस्तक सांगते की खरी स्वातंत्र्य मिळते ती स्वतःवर केलेल्या गुंतवणुकीतून. तेव्हा तुम्ही कोणावर अवलंबून राहत नाही. स्वतः निर्णय घेऊ शकता, स्वतःची वाट तयार करू शकता. जीवन हा एक प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यावर घेतलेला निर्णय म्हणजे गुंतवणूक. लोक पैसालाच गुंतवणूक समजतात, पण खरा गुंतवणूक वेळ, विचार, ऊर्जा आणि मेहनत यामध्ये असतो. या पुस्तकाचा सगळ्यात मोठा संदेश. जर तुम्हाला तुमचं जीवन सुंदर, मोठं, अर्थपूर्ण बनवायचं असेल तर आत्मनिवेश म्हणजे इन्व्हेस्टिंग इन युअरसेल्फ शिवाय कोणतंही यश कायम टिकत नाही. ज्ञान मिळवा, नवीन कौशल्य शिका, वेळेचं महत्त्व ओळखा, योग्य लोकांसोबत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा.